हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सांडग्याची भाजी, जी की बनवायला खूप सोपी, सरळ आणि साधी आहे आणि खायला एकदम टेस्टी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी सांडगा, कोथिंबीर, 1 टमाटर बारीक चिरून घ्यायचे, 2 कांदे बारीक चिरलेले, लाल मिर्च पावडर 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, गरम मसाला, कांदा लसूण मसाला 1 चमचा, जिरे, हळद, चवीनुसार मीठ, लसण आणि शेंगदाण्याचं कूट। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एका तव्यावरती आपला सांडगा हलकासा ब्राऊन कलर मध्ये भाजून घ्यायचा आहे। सांडग्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून भाजा। सांडग्याला भाजायला कमीत कमी 1 ते 2 मिनिट लागतात। तुम्ही पाहू शकता आपला सांडगा भाजून तयार आहे। आता आपल्याला सांडगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व थंड झाल्यानंतर त्याला एका उकळीच्या साहाय्याने आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी सांडगा कसा वाटून घेतला आहे ते। तुम्ही पण अशाच पद्धतीने सर्व सांडगा वाटून घ्यायचा आहे। मी सर्व सांडगा वाटून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण फोडणी देऊन घेऊया। एका पातेल्यामध्ये 3 चमचे मी तेल गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरे छान उडलं की आपल्याला त्याच्यामध्ये लसण ओबडधोबड वाटून टाकायचं आहे। लसण थोडासा भाजला की 2 कांदे बारीक चिरलेले आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। आता ह्याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेलं 1 टमाटर ॲड करायचं आहे। टमाटर पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ लवकर टाकल्याने आपला कांदा आणि टमाटर छान परतलं जाईल, त्याच्यामुळं मीठ हे तेलामध्येच टाकायचं। आता काही कोरडे मसाले ॲड करून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला म्हणजे काळे तिखट ॲड करायचा आहे। आणि आपल्याला ह्या सुक्या मसाल्याला पण छान परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मसाला छान भाजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून छान मसाला सर्व भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने भाजत आहे। आपला मसाला भाजून तयार आहे। आपले मसाले छान भाजले की आता याच मसाल्यामध्ये आपल्याला 4 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकलं की आपल्या मसाल्याचा रंग चेंज होईल। याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला शेंगदाण्याचं कूट हे छान परतून घ्यायचं आहे। मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आपला मसाला छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला
आपण जो उकळीमध्ये सांडगा वाटून घेतला होता तो ॲड करायचा आहे. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आपला मसाला पूर्ण सांडग्याला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं सांडगा शिजण्या इतकं पाणी ॲड करायचं आहे. मी 1.5 ग्लास ते 2 ग्लासच्या दरम्यान पाणी टाकलेलं आहे. तुम्ही जशा प्रमाणानुसार सांडगा घेता तशा प्रमाणानुसारच पाणी यूज करा. सांडग्याला शिजायला पाणी जास्त लागतं. जर तुम्हाला वाटल्यानंतर की कच्चा आहे थोडासा सांडगा तरी पण तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. आणि कमी गॅसवरती सांडगा शिजवून घ्या. तुम्ही पाहू शकतात आपल्या सांडग्याला छान कलर आलेला आहे. आपला सांडगा छान शिजलाय. तुम्ही पाहू शकतात आपला सांडगा खूप छान झालाय. खूप टेस्टी झालेला आहे. नक्की ट्राय करून पहा. आता ह्याच्यात वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्या. आणि थोडंसं सांडगा हलवून घ्या. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.